वेदिका संपूर्ण रात्र आरवच्या उन्मादाला सहन करत करत थकून गेली होती. पहिल्या रात्रीची लाज आणि संकोच यामुळे ती त्याला नकार देऊ शकत नव्हती. पण आरवचा उत्साह कमी होण्याचे नावच घेत नव्हते. थंड रात्रीनंतर सकाळच्या हलक्या किरण खोलीत पसरू लागल्या. पण वेदिकाचा थकवा आता कडेलोटाला पोहोचला होता. तिने हळूच आरवला विनवले, आता बस करा. पहा, सूर्योदय झाला आहे. मोठ्या कष्टाने आरवने स्वतःला सावरले आणि तिला दूर केले. त्याच्याही डोळ्यात झोप होती, पण वेदिकाची कोमलता आणि निरागसपणा त्याला विचलित करत होते. अखेर तो कुशी बदलून झोपला आणि वेदिकाचेही डोळे जड झाले. थोड्याच वेळात दारावर ठोका पडला. आरव गाढ झोपेत असल्याने वेदिकालाच उठावे लागले. ती डगमगत्या पावलांनी दारापाशी गेली आणि हलक्या आवाजात विचारले, कोण आहे? बाहेरून आवाज आला, बेटा 9 वाजले आहेत. लवकर तयार व्हा. तुमचे माहेरचे येणार आहेत. सासूचा आवाज ऐकताच वेदिकाच्या मनात अनामिक उदासी दाटून आली. तिने घड्याळ पाहिले. सकाळी 7:30 पर्यंत आरवने तिला स्वतःपासून दूर केले नव्हते. अवघ्या 1-2 तासांची झोप झाली होती आणि पुन्हा उठावे लागत होते. तिची नजर गाढ झोपलेल्या आरवकडे गेली. तो अगदी निर्धास्त होता, जणू काहीच काळजी नसल्यासारखा. जड मनाने वेदिकाने कपाट उघडून कपडे काढले आणि अंघोळीसाठी गेली. पटकन तयार होऊन बाहेर आली तेव्हा पाहिले की विधीसाठी तिचे माहेरचेही आले होते. सासू हसत म्हणाल्या, बेटा जाऊन आरवलाही उठव. जावई झोपेत राहावेत आणि पाहुणे वाट पाहत बसावेत, ते बरे दिसत नाही. हे ऐकून वेदिकाला विचित्र भीती वाटली. काल रात्रीनंतर आरव समोर जाण्याची तिला भीती वाटत होती. कुठे पुन्हा तसेच काही होऊ नये. रात्रभर आरव म्हणत होता, वेदिका तुझ्या सुवासातच माझे समाधान आहे. काश ही रात्र कधीच संपू नये. त्याच्या बोलण्याने ती अस्वस्थ होत होती. पण सासूने पुन्हा इशारा करताच ती नाईलाजाने खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले होते तरी आरव अजूनही झोपलेलाच होता. वेदिकाने हळूच त्याचा हात धरून उठवण्याचा प्रयत्न केला. आरव उठा, सगळे वाट पाहत आहेत. आरवने झोपेतून डोळे उघडून वेदिकेकडे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर नजर पडताच त्याची खोड जागी झाली. त्याने अचानक तिचा हात ओढला आणि ती थेट त्याच्यावर जाऊन पडली. वेदिका तुझ्यापासून दूर जायचे मनच होत नाही, तो हसत म्हणाला. आणि हे नातेवाईकही ना, अजिबात वेळ देत नाहीत. वेदिका घाबरली. आरव सोडा ना, सगळे वाट पाहत आहेत. पण आरवने तिचे काहीच ऐकले नाही. जबरदस्तीने तिला थांबवून मनमानी करूनच तिला सोडले आणि स्वतः आंघोळीला गेला. बाहेर येताना ओला टॉवेल तिच्याकडे उडवत तो म्हणाला, मी नाश्त्याला जातोय. तूही पुन्हा तयार हो. उशीर झाला तर काहीतरी कारण सांग. वेदिकाचे मन रडू लागले होते, पण बाहेर सगळ्यांसमोर ती काहीही करू शकत नव्हती. आरव खोलीबाहेर निघून गेला आणि वेदिका शांतपणे पुन्हा आंघोळ करून तिथेच कपडे घालून तयार झाली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. नाश्त्याच्या वेळी आरव वारंवार इशाऱ्यांनी तिला खोलीत बोलावत होता, पण आता ती पूर्णपणे वैतागली होती. म्हणूनच तिने आरवच्या आईजवळ बसून गप्पांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. जेव्हा आरवने पाहिले की वेदिका त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, तेव्हा तो रागाने उठून थेट आपल्या खोलीत गेला आणि दार जोरात बंद केले. थोड्या वेळापूर्वी तो सगळ्यांसोबत आनंदात नाश्ता करत बसला होता. वेदिकानेही नकारार्थी मान हलवून सासूला खोटेच सांगितले आणि म्हणाली, माहीत नाही आई, मलाही कळत नाही त्यांना अचानक काय झाले. प्रत्यक्षात मात्र वेदिकाला आरवच्या रागाचे कारण नीट माहीत होते, पण या क्षणी वेदिका आरवचा राग सहन करू शकत होती, त्याचा अतिरेक मात्र नाही. त्यामुळे वेदिका संपूर्ण दिवस आपल्या खोलीत गेलीच नाही. संध्याकाळी मुहूर्ताची मुखदेखणी समारंभ होता, म्हणून सासूने तिला तयार होण्यासाठी पार्लरला पाठवले आणि स्वतः कार्यक्रमाच्या तयारीत गुंतली. मुखदेखणीच्या समारंभात वेदिका आणखीनच सुंदर दिसत होती, किंवा असे म्हणावे की ती जणू कहरच घडवत होती. तिला पाहताच आरव पापणी लवण्यासही विसरून गेला.
लाल आणि हिरव्या रंगाच्या संगमातला सुंदर घागरा, मेहंदीने सजलेले हात, त्यात लाल हिरव्या बांगड्या, त्याचप्रमाणे मेहंदीने नटलेले पाय आणि सोन्याची पैंजण, वरून घोंगट उचलण्यासाठी डोक्यावर घातलेली नताची सोनेरी ओढणी, ज्यातून वेदिकाचे सुंदर मुख स्पष्ट दिसत होते. जेव्हा वेदिकाला आरवजवळ बसवले गेले तेव्हा आरवने तिचा हात घट्ट पकडला आणि कानाजवळ येऊन म्हणाला, वेदिका, आज तर तू कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून वाचू शकणार नाहीस. हे ऐकताच वेदिकाचे डोके गरगरू लागले आणि तिच्या कपाळावर घामाचे थेंब स्पष्ट दिसू लागले. मागील रात्री आरवने तिला झोपूच दिले नव्हते आणि खोलीत पुन्हा जाण्याच्या भीतीने वेदिका दिवसभर सासूबरोबरच बसून राहिली होती. त्यातच मुखदेखणीचा कार्यक्रम संपताच वेदिकाचे आई वडील तिला आपल्या सोबत नेणार होते, म्हणून वेदिकाच्या सासूने त्यांनाही मुखदेखणीसाठी थांबवून ठेवले होते. प्रत्यक्षात वेदिकाच्या घराण्याच्या परंपरेनुसार लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीला माहेरी नेले जाते आणि म्हणूनच तिचे माहेरचे लोक सकाळीच तिला घ्यायला आले होते. पण जेव्हा सासूने त्यांना सांगितले की संध्याकाळी कार्यक्रम आहे, तेव्हा ते वेदिकाला न घेता परत जाणार होते. तेव्हा सासूने त्यांना थांबवले आणि सांगितले की अशा प्रकारे मुलीला न घेता जाणे योग्य नाही, म्हणून तुम्ही थांबा आणि कार्यक्रम संपताच तिला आपल्या सोबत घेऊन जा. पण आता वेदिकाला इतकी झोप येत होती की आजची रात्रही आरवसोबत जागून त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. कार्यक्रम संपताच वेदिकाच्या आई वडिलांनी तिला आपल्यासोबत नेण्याची परवानगी मागितली आणि सांगितले की दुसऱ्या दिवशी तुम्ही तिला परत आणू शकता. आरवच्या आईने लगेचच होकार दिला. असे म्हणत तिने प्रेमाने वेदिकाच्या कपाळावर हात फिरवला. घरात कोणालाही या गोष्टीचा आक्षेप नव्हता, पण वेदिका जाणार आहे हे ऐकताच आरवचे जणू होशच उडाले. तो लगेच म्हणाला, अरे नाही नाही, आमच्याकडे असा काही रिवाज नाही की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचे आई वडील तिला घेऊन जातात. तेव्हा आरवच्या आईने त्याच्या खांद्यावर हलकीशी थाप मारली आणि म्हणाली, आरव बेटा, मोठ्यांशी अशा पद्धतीने मजाक करत नाहीत आणि अशा प्रकारे उत्तरही देत नाहीत. मग हसत हसत तिने वेदिकाच्या आई वडिलांना सांगितले, आरवच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. आजकालच्या मुलांना थोडीही लाज नसते, काहीही बोलून जातात. तुम्ही वेदिकाला नक्की आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. वेदिका देखील मनोमन हेच इच्छित होती की आपल्या आईवडिलांसोबत माहेरी जाऊन नीट झोप पूर्ण करावी, कारण डोकेदुखीने तिचे डोके फुटल्यासारखे होत होते. तिने डोके उचलून आरवकडे पाहिले आणि लगेचच नजर वळवली, कारण आरव ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत होता त्यातून त्याच्या नजरेतूनच जणू तो तिला सांगत होता, वेदिका, तूच स्वतः नकार दे. तू आईवडिलांसोबत माहेरी जायचे नाहीस असे सांग. पण त्यानंतर वेदिकाने आरवकडे पाहिलेच नाही आणि शांतपणे आईवडिलांसोबत माहेरी निघून आली. माहेरी येताच तिने कपडे बदलले आणि झोपण्यासाठी पलंगावर आडवी पडली. तेवढ्यातच आरवचे फोन येऊ लागले. वेदिकाने फोन कानाला लावला तेव्हा आरव म्हणाला, वेदिका, ही तुमच्या घराण्याची कसली परंपरा आहे आणि असं कोण करतं? तेव्हा वेदिका म्हणाली, पण आरव, ही एक रीत आहे आणि लग्नानंतर प्रत्येक आईवडील ही रीत पाळतात. त्यावर आरव रागात म्हणाला, अशा रीती खड्ड्यात जाओत. मी आत्ताच तुला घ्यायला येतोय आणि तूही शांतपणे माझ्यासोबत घरी परत ये. आरव प्रचंड रागात होता आणि त्याने खूप कठोर शब्दात हे बोलले. तेव्हा वेदिका म्हणाली, पण आरव, माझी गोष्ट तरी समजून घ्या. मी आईवडिलांना काय कारण सांगू? आरव म्हणाला, वेदिका, ते सगळं मला माहीत नाही. तू कुठलं तरी कारण सांग, पण आत्ता आणि या क्षणी माझ्यासोबत घरी येशील. मग आरवने विचारले, वेदिका सांग, तू अजून कपडे बदललेले नाहीस ना? तेव्हा वेदिका म्हणाली, हो आरव, मी कपडे बदलले आहेत आणि आता झोपणारच होते. यावर आरव म्हणाला, मग वेदिका, तू अगदी तशीच तयार हो
जशी तू मुखदेखणीच्या कार्यक्रमासाठी झाली होतीस. वेदिका काही बोलणारच होती, तेवढ्यात आरवने तिला थांबवत म्हटले, वेदिका, मला काहीच ऐकायचं नाही. मी तुला घ्यायला येतोय आणि मला तुला त्याच रूपात पाहायचंय. तुझे सगळे दागिने मी स्वतः माझ्या हातांनी उतरवणार आहे आणि तुझी प्रत्येक गोष्ट मीच काढू इच्छितो, जशी लग्नाच्या पहिल्या रात्री काढली होती. माझी परवानगी न घेता तू शृंगार कसा उतरवला आणि माझा हक्क काढून घेणारी तू कोण आहेस? वेदिका, आता तू माझी पत्नी आहे आणि मला न विचारता तुला काहीही करण्याची परवानगी नाही. आरवच्या तोंडून अशी भाषा ऐकून वेदिकाचा श्वास जणू छातीतच अडकला. कारण त्यावेळी आरव समोर नव्हता, तरीही त्याच्या कठोर शब्दांनी त्याच्या रागाची तीव्रता तिला पूर्णपणे जाणवून दिली होती. वेदिका म्हणाली, आरव, कृपया माझी गोष्ट समजून घ्या. आत्ता मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी घरच्यांना काय सांगू? अचानक असं तुमच्यासोबत जाण्याचं बोलले तर ते सगळे काळजीत पडतील. आरव म्हणाला, मला काहीही फरक पडत नाही की तुझ्या घरात कोण त्रस्त होतं किंवा कोणाला वाईट वाटतं. आणि मला रात्री माझ्या खोलीत तुझी गरज असते. मला प्रत्येक रात्री तू माझ्या पलंगावर हवी आहेस. तुझी सोबत आणि तुझा स्पर्श मला अनुभवायचा आहे. पहा वेदिका, आता तुझ्याकडे फक्त 15 मिनिटे आहेत आणि त्या 15 मिनिटात तू अगदी तशीच तयार हो आणि त्यासोबत भरपूर दागिने, जे आज रात्री मी एक एक करून स्वतःच्या हातांनी उतरवणार आहे. तेव्हा वेदिका म्हणाली, आरव, तुमच्यासोबत येण्यासाठी मी काहीतरी कारण तरी काढेन, पण अशा पद्धतीने पुन्हा सजून धजून तयार झाले तर मी सगळ्यांना काय सांगू? यावर आरव म्हणाला, वेदिका, हे सगळं तेव्हाच विचारायला हवं होतं, जेव्हा मी तुला इशाऱ्यांनी सांगत होतो की काहीतरी कारण काढून आईला नकार दे आणि माहेरी जाणार नाही असे सांग. पण नाही, तू तर माझ्याकडे पाहण्याचीही तसदी घेतली नाहीस. म्हणजे तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाही, असंच ना? तू इथून गेलीच नसतीस तर हे सगळं घडलंच नसतं. पण आता तू चूक केली आहेस तर त्याची किंमतही तुलाच मोजावी लागेल ना? वेदिकाने आरवला समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण आज आरवला काय झालं होतं कुणास ठाऊक. तो काहीही ऐकायला तयार नव्हता. आपली गोष्ट पूर्ण करताच आरवने फोन थेट बंद केला. बिचारी वेदिका मात्र विचित्र परिस्थितीत अडकली होती. आता काय करावं आणि काय करू नये हेच तिला कळत नव्हतं. अखेर तिने सर्वप्रथम आपल्या आईला विश्वासात घेतलं आणि म्हणाली, आई, आरवची तब्येत काहीशी ठीक नाही, म्हणून मला घरी परत जावं लागेल. मी पुन्हा कधीतरी राहायला येईन. यावर वेदिकाच्या आईनेही फारसा आक्षेप घेतला नाही आणि म्हणाली, ठीक आहे बाळा, काही हरकत नाही. सध्या जवाई बापूंच्या तब्येतीची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. वेदिकाने सासरी परत जाण्यासाठी आईला समजावून तर घेतलं होतं, पण पुन्हा नववधूसारखी सजून धजून माहेरातून निघावं हे तिला अजिबात योग्य वाटत नव्हतं. अखेर तिनं आपलं सगळं सामान पॅक करून बॅगेत भरलं. थोड्याच वेळात आरव मुख्य गेटपाशी पोहोचला आणि त्याने फोन करून सांगितलं, वेदिका, तू बाहेर ये, मी आत येणार नाही. तेव्हा वेदिका आपला सामान उचलून बाहेर आली. तिला पाहताच आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. वेदिकाने आपली बॅग मागच्या सीटवर ठेवली आणि स्वतः आरवच्या बाजूला सीटवर बसली. तेव्हा आरव म्हणाला, वेदिका, मी तुला तयार व्हायला सांगितलं होतंस ना? मग तू तयार का झाली नाहीस? असं वाटतं की आता माझ्या एकाही शब्दाचा तुझ्यावर काहीच परिणाम उरलेला नाही. त्यावर वेदिका म्हणाली, आरव, कृपया तरी समजून घ्या. मी अशा पद्धतीने पुन्हा नववधूसारखी सजून बाहेर पडले असते तर आईने विचारलं असतं. मोठ्या कष्टाने मी तुमच्यासोबत जाण्याचं कारण काढलं आहे. देवाच्या कृपेने त्यावेळी आरवने काही गोंधळ घातला नाही आणि म्हणाला, ठीक आहे वेदिका, आत्तासाठी तुला माफ करतो, पण घरी पोहोचताच तुला माझ्यासाठी अगदी तशीच तयार व्हावं लागेल. बिचारी वेदिका करणार तरी काय? नाईलाजाने तिने म्हटलं, ठीक आहे आरव,
मी तुमच्यासाठी अगदी तशीच तयार होईन, पण तुम्हीही मला एक वचन द्या की मला फार त्रास देणार नाही, कारण काल रात्रीही तुम्ही मला अजिबात झोपू दिलं नव्हतं आणि आज सकाळपासूनही मी सतत जागीच आहे. म्हणून आता माझं डोकं दुखून फुटल्यासारखं होत आहे आणि मला प्रचंड झोपही येत आहे. हे ऐकताच आरव म्हणाला, अरे वेड्या, आधी घरी तरी ये. आज मी तुला अशा पद्धतीने झोपवेन की तुला फार गोड झोप लागेल. असं म्हणताच आरवच्या डोळ्यात खोडकरपणा दिसत होता. तो पाहून वेदिकाचं हृदय वेगाने धडधडू लागलं. अखेर दोघे घरी पोहोचेपर्यंत आरवची आई झोपलेली होती. पण वेदिका खोलीत शिरताच आरव म्हणाला, चल वेदिका, आता पटकन तयार हो. तेव्हा वेदिका पुन्हा मेकअप करून अगदी तशीच सजली आणि सगळे दागिनेही परिधान केले. जेव्हा ती ओढणी डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा आरव तिच्या जवळ आला आणि त्याने आपले ओठ तिच्या मानेजवळ टेकवले व पुन्हा आपल्या मनमानीला सुरुवात केली. वेदिका 2 दिवसांपासून थकलेली होती आणि झोपेने तिचे डोळे जड झाले होते, पण आरवला याचं काहीच देणं घेणं नव्हतं. रात्री 2 वाजेपर्यंत वेदिकाच्या डोळ्यातून टपटप अश्रू वाहू लागले होते, तरीही आरव आपल्या हट्टावरून थांबत नव्हता. शेवटी वेदिकाने आरव समोर हात जोडले आणि विनवले, प्लीज आरव, आता तरी थांबा आणि मला थोडा वेळ झोपू द्या. पण आरव तिचं काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याच्यावर जणू कुठला तरी वेडसर हट्ट चढलेला दिसत होता. त्या रात्रीही वेदिका पूर्ण रात्र जागीच राहिली आणि सकाळ होताच आरव झोपून गेला. पण वेदिका मात्र प्रचंड रडत होती, कारण तिच्या पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होत होत्या, ज्या ती सहन करू शकत नव्हती. जेव्हा वेदना असह्य झाल्या, तेव्हा तिने गाढ झोपेत असलेल्या आरवला खांद्याने धरून हलवत उठवायला सुरुवात केली. आरव दचकून उठला आणि वेदिका वेदनेने तडफडताना पाहून तोही घाबरला व म्हणाला, वेदिका, काय झालंय तुला? तू असं का रडतेस? तेव्हा वेदिका म्हणाली, आरव, प्लीज काहीतरी करा. मला खूप वेदना होत आहेत आणि आता सहन होत नाही. आरवने पाहिलं की वेदिका पोटाच्या खालच्या भागावर दोन्ही हात ठेवून तडफडत होती. हे पाहून तो स्वतःही गोंधळून गेला, कारण तिला नेमकं काय झालंय हे त्यालाही कळत नव्हतं. आरव म्हणाला, 1 मिनिट थांब वेदिका, मी लगेच आईला बोलावून आणतो. असं म्हणत तो पटकन उठला, शर्ट घालून बटणं लावत आणि केस नीट करत खोलीबाहेर गेला. थोड्याच वेळात आरवची आई घाबरलेली खोलीत आली आणि तिने पाहिलं की वेदिका प्रचंड वेदनेत तडफडत होती. तिलाही काही समजत नव्हतं, म्हणून ती आरवला म्हणाली, आरव, ड्रायव्हरला सांग पटकन गाडी काढायला. वेदिकाला हॉस्पिटलला न्यायचं आहे. आईच्या सांगण्यावरून आरव धावत बाहेर गेला आणि तोपर्यंत आरवच्या आईने वेदिकाला आधार देत गाडीत बसवलं. पण जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले, तेव्हा महिला डॉक्टरांनी आरवच्या आईला चांगलंच झापलं आणि म्हणाल्या, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलाने आपल्या पत्नीची काय अवस्था केली आहे? तुमचा मुलगा माणूस आहे की जनावर? त्याला काहीही शुद्ध नाही का? त्यानंतर डॉक्टरांनी सासूला सांगितलं की वेदिकाच्या शरीराच्या आतल्या भागात जखमा झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवस तरी तुमच्या मुलाला आपल्या पत्नीपासून दूरच राहायला सांगा. डॉक्टरांचे बोलणे ऐकून आरवची आईही खूप लाजली आणि जेव्हा ती वेदिकाला घेऊन क्लिनिक बाहेर आली, तेव्हा तिला दिसले की आरव बाहेर गाडी शेजारीच उभा होता. आईला पाहताच आरवने विचारले, आई, वेदिकाला काय झाले? तेव्हा आरवच्या आईने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, निर्लज्ज माणसा, हे तुला माहीत असायलाच हवे होते. आज तू मला फारच लाजिरवाण्या परिस्थितीत टाकलेस. आरवला आता बरचसं कळून चुकलं होतं, म्हणून तो आईकडे नजर झुकवू लागला. दरम्यान वेदिका गाडीत बसताच तिने डोळे मिटले, कारण 2 दिवसांपासून तिला नीट झोप मिळाली नव्हती आणि वेदना सहन करताना तिची अवस्था अधिकच खराब झाली होती. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले होते आणि वेदना कमी व्हाव्यात म्हणून काही औषधं दिले होते. आरवने गाडी सुरू करताच त्याची आई म्हणाली, आरव, वेदिकाला तिच्या माहेरी सोड.
गाडी तिच्या माहेरच्या दिशेने पळव. तेव्हा आरव म्हणाला, पण का आई? आई म्हणाली, कारण आता वेदिका 8 दिवस आपल्या आईकडेच राहील आणि तिथेच विश्रांती घेईल. आरव म्हणाला, पण आई, वेदिका आपल्या घरीही आराम करू शकते ना? तेव्हा आई रागाने म्हणाली, जास्त डोकं चालवू नकोस आणि मी सांगते तेच कर. वेदिकाने मनातल्या मनात सासूबाईंना धन्यवाद दिला. आरवच्या आईने तिला माहेरी सोडले आणि तिच्या आईला सांगितले, आरवच्या तब्येतीमुळे वेदिका तुमच्याकडे थांबू शकली नव्हती, म्हणून आता ती 8 दिवस इथेच राहील. हे ऐकून वेदिकाची आई खूप खुश झाली, पण तिच्या मुलीच्या चेहऱ्यावर वेदनांचे भाव तिला स्पष्ट दिसत होते. तरीही वेदिकाने काहीच सांगितले नाही, कारण सासूबाईंनी हात जोडून विनंती केली होती की याबद्दल घरच्यांना काहीही सांगू नकोस. सासूबाईंनी वेदिकाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, वेदिका बेटा, मी आरवला समजावून सांगेन, तो पुढे कधीच तुझ्याशी असा वागणार नाही. पण वेदिकाच्या मनात आरवच्या जवळीकीची भीती घर करून बसली होती. आरवनेही 2 दिवस काहीच बोलले नाही आणि वेदिकाचे ते 2 दिवस खूप शांततेत गेले. पण 2 दिवसांनी आरवचा फोन आला. त्यावेळी वेदिका झोपण्याची तयारी करत होती. फोन उचलताच आरव म्हणाला, वा वेदिका, माझ्यापासून दूर राहण्यासाठी छान बहाणा काढलास. असं नेमकं काय झालंय तुला की तू माहेरी जाऊन बसलीयस? वेदिका म्हणाली, आरव, मम्मीजींनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही का? आरव म्हणाला, अरे वेदिका, या जगात लग्न झालेली तू पहिली मुलगी नाहीस. सगळ्यांची लग्न होतात आणि सगळे नवरे आपल्या बायकांसोबत हेच सगळं करतात, पण त्यांच्या बायका अशा रडत बसत नाहीत. वेदिका, थोडं सहन करायलाही शिक. एवढ्याशा गोष्टींवर गोंधळ घालू नकोस. माहीत नाही तू त्या महिला डॉक्टरांना काय सांगितलंस आणि तिने माझ्या आईला काय भरवलं की आईने मला न विचारताही तुला थेट 8 दिवसांसाठी माझ्यापासून दूर ठेवलं आणि माहेरी सोडून आली. पहा वेदिका, मला काहीच माहीत नाही, पण तुझ्या विना 8 दिवस मी एकट्याने काढू शकत नाही, कारण अशा पद्धतीने पलंगावर एकट्या रात्री घालवण्यासाठी मी लग्न केलेले नाही. तेव्हा वेदिका म्हणाली, आरव, तुम्हाला माहिती आहे का मी कोणत्या वेदनेतून जात आहे? आरव म्हणाला, तुझी बडबड बंद कर वेदिका. ही रोजची तक्रार ऐकण्यासाठी मी फोन केलेला नाही. 2 दिवसांपासून मी वेड्यासारखा झालो आहे आणि रात्री मला नीट झोपही येत नाही, कारण मला पलंगावर तुझी गरज आहे. पहा वेदिका, मी तुला शेवटच्यांदा सांगतोय, काहीही कारण काढ, काहीही कर, पण बस, आता घरी परत ये. आरवच्या हट्टापुढे वेदिकाकडे काहीच उपाय उरला नव्हता, म्हणून तिने सध्या तरी फोन बंद केला, कारण ती आधीच वेदनांशी झुंजत देत होती आणि 2 दिवसानंतर तिच्या वेदना थोड्याफार कमी झाल्या होत्या. पण आता आरव तिला मानसिकरित्या त्रास देत होता, म्हणून वेदिकाने ठरवलं की आता ती आरवचा फोन उचलणार नाही आणि काहीतरी कारण सांगत राहील. पण तोही आरव होता. इतक्या लवकर तो वेदिकाचा पाठलाग सोडणारा नव्हता. काही दिवस वेदिकाने आरवचा फोन उचललाच नाही आणि कधी उचलला तर आता मी बिझी आहे असं काहीतरी सांगून थोड्या वेळात फोन करते असं ती म्हणायची. असंच करत करत 8 दिवस निघून गेले आणि आरव रागाने अक्षरशः बेहाल झाला होता. आरवच्या आईनेही त्याच्यावर बंधनं घातले होते की तो वेदिकाला आणायला जाणार नाही. आणि 8 दिवसांनी आरवची आई स्वतःच वेदिकाला घरी घेऊन आली. जेव्हा वेदिका सासरी परतली तेव्हा तिला दिसलं की आरवचा मूड फारच खराब होता. तिला पाहूनही त्याने चेहरा दुसरीकडे वळवला, शांतपणे जेवण केलं आणि अधूनमधून शोरट्या नजरेने वेदिकाकडे पाहत राहिला. जेवणानंतर आरव लगेच आपल्या खोलीत गेला, कारण त्याला वाटलं होतं की वेदिका लवकरच खोलीत येईल आणि त्याची मनधरणी करेल. पण वेदिका जेवणानंतर मोकळी होताच आरवच्या आईने तिला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाली, वेदिका बेटा, माझ्या मुलाच्या वागणुकीबद्दल मला खूप लाज वाटते.
पण तुलाही मला सगळं सांगायला हवं होतं. तेव्हा वेदिका म्हणाली, मम्मीजी, मलाही या गोष्टींची नीट कल्पना नव्हती. तरीही मी आरवला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते माझं काहीच ऐकत नव्हते. आरवच्या आईने मग म्हटलं, वेदिका बेटा, आता अजिबात काळजी करू नकोस. मी आरवला नीट समजावलं आहे आणि चांगलंच झापलंही आहे. तो पुढे तुझ्याशी असा वागणार नाही. पण शक्य असेल तर तूही आपल्या खोलीत थोडा उशिराच जात जा. वेदिका म्हणाली, ठीक आहे मम्मीजी, तुम्ही म्हणाल तसं मी करीन. त्यानंतर वेदिका काही वेळ सासूच्याच खोलीत बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली. तर इकडे आरव खोलीत रागाने पेटलेला होता आणि कित्येक वेळापासून वेदिकाच्या येण्याची वाट पाहत होता. अखेर रात्री 11 वाजता वेदिका खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं की आरव लॅपटॉपवर कसला तरी वेळ घालवत होता. तिला पाहताच त्याला प्रचंड राग आला आणि ती खोलीत पाऊल टाकताच तो म्हणाला, वेदिका, दार बंद करून लॉक लाव. आज आरव फारच रागात होता. हे पाहून वेदिका खूप घाबरली. तिने शांतपणे दार बंद करून लॉक लावलं आणि हळूच चालत पलंगाच्या दुसऱ्या बाजूला आली. वेदिका पलंगाजवळ येताच आरवने रागात लॅपटॉप बंद केला. तो साईड टेबलवर ठेवत म्हणाला, वेदिका, तू स्वतःला काय समजतेस आणि तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे? वेदिका म्हणाली, आरव, तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमची खूप इज्जत करते. पण तुम्हालाही माझा थोडा तरी विचार करायला हवा होता ना? तुम्हाला माहीत आहे की मी 8 दिवसांपासून औषधं घेत आहे. तेव्हा आरव म्हणाला, पहा वेदिका, आता माझ्यासमोर ज्ञानाची पोथी उघडून बसू नकोस. आईकडून मी आधीच मोठं लेक्चर ऐकलं आहे. तू काही एकटीच नाहीस जिच्यासोबत हे सगळं होतंय. सगळे नवरे आपल्या बायकांसोबत असेच राहतात, पण त्या सगळ्या तुझ्यासारखा गोंधळ घालत नाहीत. असं म्हणत आरवने आपली उशी नीट केली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. आरवचं असं वागणं पाहून वेदिकाच्या डोळ्यात मोठमोठे अश्रू चमकले, पण तिने ते मनातच दडपून ठेवले. स्वतःला सावरत वेदिका स्वतःहून आरवजवळ आली, पण आरव अजूनही दुसऱ्या बाजूला तोंड करून प्रचंड रागात पडून होता. वेदिकाने आरवच्या हातावर हात ठेवताच त्याने झटक्यात तिचा हात दूर ढकलला आणि म्हणाला, वेदिका, माझ्यापासून दूर राहा आणि मला हात लावायचीही हिंमत करू नकोस. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना, तर जा आणि आराम कर. आजपासून मी तुला काहीही म्हणणार नाही. तेव्हा वेदिका म्हणाली, प्लीज आरव, माझ्यावर राग धरू नका. आरव म्हणाला, वेदिका, माझ्या रागाचा तुला काय फरक पडतो? वेदिका म्हणाली, कसा नाही पडणार फरक? मला खूप फरक पडतो, कारण मी तुमची पत्नी आहे आणि तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही माझ्यापासून तोंड फिरवून झोपलात तर मला फरक पडणारच ना. हे ऐकताच आरव तिच्याकडे वळला आणि म्हणाला, वेदिका, खरंच तुला फरक पडतो का? आणि तुला माहीत आहे का की मी तुझ्यावर रागवलो आहे? वेदिका म्हणाली, हो आरव, दिसतंय मला. तुमचं तोंड फुग्यासारखं फुगलंय आणि तुम्ही माझ्याकडे पाहतही नाही, म्हणजे नक्कीच रागवलात. तेव्हा आरव तिच्या केसात बोटं फिरवत म्हणाला, मग वेदिका, तरी तू मला मनवणार नाहीस का? आरवच्या डोळ्यात खोडकर चमक होती. ती पाहून वेदिकाच्या हृदयाची धडधड वाढली. तिला माहीत होतं की आरवला काय आवडतं. वेदिकाने नजर वळवली आणि म्हणाली, आरव, असं करूया, आज आपण पूर्ण रात्र एकमेकांशी बोलत राहूया. आरव म्हणाला, नाही, फक्त बोलून तू मला राजी करू शकत नाही. मला राजी करायला तुला काहीतरी वेगळंच करावं लागेल. त्याचीही मागणी टाळण्यासाठी वेदिका इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागली, पण आरव तिचं ऐकूनही ऐकत नव्हता. थोड्या वेळाने तोच तिच्या जवळ येऊ लागला. तेव्हा वेदिका लगेच उठून बसली आणि म्हणाली, प्लीज आरव, आज नाही. आरव म्हणाला, वेदिका, माझा जरा हात लागला तरी तुझा जीव का कासावीस होतो? मी तुझा नवरा आहे. मी तुझ्याजवळ येणार नाही तर कुठे जाणार? तुला हवंय का
की मी दुसऱ्या बाईकडे जावं? नाही ना. पहा वेदिका, तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणून माझं प्रेम, माझा हट्ट आणि माझी तळमळ फक्त तुझ्यावरच उधळू इच्छितो. पण जेव्हा तू मला जवळ येऊ देत नाहीस आणि माझ्यापासून दूर राहण्याची कारणं शोधत राहतेस, तेव्हा तुझं असं वागणं माझा हट्ट आणखी वाढवतं. आणि जेव्हा एखादा माणूस हट्ट धरतो ना, तेव्हा त्याला योग्य अयोग्य काहीच दिसत नाही. तो फक्त आपला हट्ट पूर्ण करायला निघतो. चला आता, खूप झालं बोलणं. माझ्या जवळ ये आणि मला तसं म्हणव, जसं मी राजी होऊ शकतो. पहा वेदिका, तू माझ्याजवळ आली नाहीस तर मला तुझ्याजवळ यावंच लागेल आणि मग तुला पुन्हा हॉस्पिटलला नेऊन ठेवावं लागेल. काय माहीत त्या महिला डॉक्टरलाही तू किती पैसे दिले असतील. तुझ्यापासून दूर राहण्याची संधी मिळावी म्हणूनच तू हे सगळं बोलतेस. आपल्या नवऱ्यापासून दूर राहण्यासाठी तू जे नवनवे मार्ग शोधले आहेत ना, ते मला चांगलेच माहीत आहेत. ही तुझी सुंदरता तू नक्की कुणाला दाखवू इच्छितेस, कुणास ठाऊक. आरव कुठून कुठे विषय घेऊन गेला होता हे ऐकून वेदिका फारच अस्वस्थ झाली. कारण जेव्हा नवरा पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करतो, तेव्हा ती जखम थेट हृदयावर बसते. तसंच काहीसं वेदिकाच्या बाबतीतही झालं. कारण आता बोट तिच्या चारित्र्याकडेच रोखलं गेलं होतं. वेदिकाने खोल श्वास घेतला, डोळे मिटले आणि स्वतःला आरवच्या हवाली केलं. आजही आरवने तिला पूर्ण रात्र झोपू दिलं नाही आणि वेदिका जरा डोळे मिटते न मिटते तो तिच्या गालांवर थाप मारून म्हणायचा, वेदिका, तुला झोपायची अजिबात परवानगी नाही. माझ्याकडे पहा आणि माझ्या भावनांना शांत करण्यासाठी माझी साथ दे. तिला वाटू लागलं होतं की तिचा जीवनसाथी पूर्णपणे निर्दयी आहे आणि पत्नीच्या वेदनांशी त्याला काहीही घेणं देणं नाही. किंचितसा विरोध केला तर आरवचा हट्ट आणखीच वाढायचा. तो सहन करणं वेदिकाच्या आवाक्याबाहेरचं होतं. कारण हट्टाला पेटून तो ना तिला झोपू द्यायचा ना स्वतः झोपायचा. आरवच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय असल्याने आरव ऑफिसला उशिराच जायचा. कधी 10, कधी 11. व्यवसाय स्वतःचा असल्याने त्याला विचारणारं कोणीच नव्हता आणि कामाचीही त्याला फारशी पर्वा नव्हती. कारण ऑफिसमधले कर्मचारी सगळं सांभाळायचे. म्हणून तो उशिरापर्यंत वेदिकाबरोबर जागाच राहायचा. परिणामी अवघ्या 15 दिवसातच वेदिका अशक्त होऊ लागली. चेहऱ्यावरील तेज पूर्णपणे ओसरलं. रात्री जागरणामुळे डोळ्यांभोवती हलकी काळी वर्तुळं दिसू लागली. पण आरवचा उन्माद मात्र कधीच कमी झाला नाही. रोज झोपण्याआधी आरव सुक्यामेवाचं दूध प्यायचा आणि स्वतःची पूर्ण काळजी घ्यायचा. उलट तो तिला सांगायचा की त्याला जाड बायका अजिबात आवडत नाहीत, म्हणून तिने कायम फिट राहायलाच हवं. वेदिकाने आता तक्रारी करणं सोडलं होतं आणि स्वतःला परिस्थितीच्या हवाली केलं होतं. तिला वाटायचं काळ जसा पुढे जाईल तसा आरव बदलेल, पण ती केवळ तिचीच समजूत होती. खरी परिस्थिती तर आणखीनच भयावह होती, ज्याचा अंदाजही तिला नव्हता. लग्नाला 1 महिना उलटून गेला होता, तरी आरव तसाच होता. कणभरही बदल नव्हता. कधी कधी वेदिका खूप कंटाळली की रडायची, पण आरवला काहीही म्हणायची नाही. महिनाभरानंतर तिची तब्येत फारच बिघडू लागली. तेव्हा सासूबाईंनी तिला एका महिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी वेदिका गर्भवती असल्याची आनंद वार्ता दिली, पण त्याच वेळी सांगितलं की सुरुवातीच्या काही महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल आणि या काळात पतीने तिच्याजवळ अजिबात येऊ नये. यावर आरवच्या आई म्हणाल्या, डॉक्टर साहेब, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सगळं होईल. तेव्हा डॉक्टरांनी सासूबाईंना स्पष्ट सांगितलं, आंटेजी, या दिवसात जर वेदिकाजवळ तिचा नवरा आला तर गर्भपात होण्याचीही शक्यता आहे. कारण वेदिका आधीपासूनच शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक आहे. त्यामुळे तिला या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हालाही तिची नीट देखभाल करावी लागेल. डॉक्टरांनी तर तिला पलंगावरून उठायलाही मनाई केली होती, पण आरवला हे कळताच
तो प्रचंड संतापला आणि म्हणाला, वेदिका, तू आता हा कोणता नवा तमाशा उभा केलास? आणि हा मुलगा मध्ये कुठून आला? पहा वेदिका, मी आधीच सांगतो, मी सध्या अशा कुठल्याही मूडमध्ये नाही आणि मला आता मूल नको आहे. मी उद्याच तुझा गर्भपात करवतो, कारण आता मला फक्त माझं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करायचं आहे. हे ऐकून वेदिका हादरून गेली, कारण तिला वाटलं होतं की मूल होण्याच्या आनंदात आरव स्वतःच सावध होईल. आणि शेवटी प्रत्येकाला आपलं अपत्य प्रिय असतं. एखाद्या पुरुषाला आपण वडील होणार आहोत हे कळलं की त्याची विचारसरणी आपोआप बदलते. हे तुलाही माहीत आहे. मग तू मला विचारल्याशिवाय इतका मोठा निर्णय कसा घेतलास? असे आरव म्हणाला. त्यावर वेदिका म्हणाली, पण आरव, मला हे मूल जन्माला घालायचं आहे, म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या काळज्या मला घ्याव्याच लागतील. तेव्हा आरव म्हणाला, बरं वेदिका, सांग, हे मूल कुणाचं आहे? वेदिका म्हणाली, तुमचंच. हे ऐकताच आरव म्हणाला, जर हे माझं मूल आहे तर निर्णयही माझाच असायला हवा ना? आणि माझा निर्णय असा आहे की सध्या मला हे मूल नको आहे. जेव्हा हवं असेल तेव्हा मी स्वतः घेईन. त्यावर वेदिका म्हणाली, आरव, तुम्हाला असं वाटतं का की माझ्या आयुष्यात सगळं तुमच्या मर्जीप्रमाणेच होईल? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की या मुलाला काही झालं तर मी पुन्हा कधी आई होऊ शकणार नाही. प्लीज आरव, काहीतरी समजून घ्या. माझ्यासाठी नाही तर किमान आपल्या मुलासाठी तरी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपण आयुष्यभर निसंतान राहू. वेदिकाचं बोलणं ऐकून आरव म्हणाला, पहा वेदिका, माझं डोकं खराब करू नकोस. तुझ्या सगळ्या नाटकबाजी मला माहीत आहेत. तू फक्त माझ्यापासून दूर राहण्यासाठी कारणं शोधत असतेस आणि जेव्हा माझ्या जवळ येतेस तेव्हाही कायम रडवेल तोंड करून बसतेस. तुझ्या चेहऱ्यावर कायम उदासी असते आणि रात्री तू मला कधीच तसा प्रतिसाद देत नाहीस जसा मला हवा असतो. त्यावर वेदिका म्हणाली, आरव, मग मी अजून काय करू? आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे आणि या 1 महिन्यात मी नीट झोपही घेतलेली नाही. तरीही तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला प्रतिसाद देत नाही? आरव म्हणाला, हो वेदिका, म्हणूनच आजपर्यंत तू मला समाधानी करू शकलेली नाहीस. मला जसा हवा तसा समाधानकारक प्रतिसाद आजपर्यंत मिळालाच नाही. तो वेड्यासारखा, जसा मी तुला दाखवतो. आरवची ही भाषा ऐकून वेदिका प्रचंड घाबरली. ती उठून थेट खोलीबाहेर निघून गेली आणि ठरवलं की आजपासून ती सासूबाईंना सगळं सांगेल व त्यांना आपल्या मुलाला काहीतरी समजावून सांगायला विनंती करेल, कारण तिला हे अजिबात नको होतं की तिचं मूल या जगात येण्याआधीच नष्ट व्हावं. एका बाजूला महिला डॉक्टरांच्या शब्दांनी तिला घाबरवून टाकलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आरवच्या बोलण्याने तिचा जीव कासावीस झाला होता. आरवला नेमकं कोणत्या प्रकारचं समाधान हवं आहे याचा विचार करूनच वेदिका थक्क झाली होती, कारण वेदिका त्याला शक्य तितकं पूर्ण साथ देत होती, पण ती त्याच्याशी जनावरांसारखं वागणं करत नव्हती जसं आरव तिच्याशी करत होता. कधीकधी तर आरव तिचे ओठ आपल्या ओठात घट्ट पकडून इतक्या जोरात चावायचा की वेदिकाच्या ओठातून रक्त यायचं आणि वेदिका त्याला दूर ढकलून विचारायची, हे तुम्ही काय करताय? तेव्हा आरव म्हणायचा, हीच तर वैवाहिक आयुष्याची खरी मजा आहे. पण तुला काय कळणार? वैवाहिक आयुष्याचा आनंद काय असतो? वेदिका, तू खरंच फार कंटाळवाणी मुलगी आहेस. आरव ज्याला प्रेम समजतो, वेदिका त्याला असा उन्माद मानत होती, ज्यात आरव फक्त आणि फक्त आपली मनमानी पूर्ण करत होता आणि वेदिका ते सगळं सहन करू शकत नव्हती. वेदिका अजूनही डोकं धरून रडत होती, कारण तिला आई व्हायचं होतं, पण आरवच्या वागणुकीने तिला आतूनच मोडून टाकलं होतं. वेदिका खोल श्वास घेत डोकं धरून बसलेली असतानाच आरवची आई तिच्यासाठी ताज्या डाळिंबाचा रस घेऊन खोलीत आली. तिला इतकी त्रस्त पाहून ती म्हणाली, अरे वेदिका बेटा, काय झालंय तुला? तब्येत ठीक आहे ना? डोकं दुखत असेल तर सांग, मी दाबून देते. काही खायचं असेल तरी सांग,
करून आणते. वेदिकाच्या चिंतेने मुरगळलेल्या चेहऱ्याकडे पाहून सासूबाई स्वतःही अस्वस्थ झाल्या. पण सासूबाईंना आपल्यामुळे काळजी वाटते हे पाहून वेदिका म्हणाली, "अरे नाही नाही मम्मीजी, मी ठीक आहे. फक्त थोडं गरगरत होतंय." तरीही वेदिकाचे हातपाय थंड होते, कारण आरवच्या शब्दांनी तिला आतून हादरवून टाकलं होतं. आपल्या बाळासाठी वेदिका आनंदी राहू इच्छित होती, पण आरवच्या बोलण्याने पुन्हा तिचे डोळे पाणावले होते. आणि वेदिका सासूबाईंना काही सांगायला तोंड उघडणार तेवढ्यातच आरव खोलीत आला. आरवला पाहताच वेदिका इतकी घाबरली की दचकून मागे सरकली. तिला असं मागे सरकताना पाहून सासूबाई म्हणाल्या, "अरे वेदिका बेटा, काय झालंय तुला? इतकी घाबरलेली का दिसतेस? डॉक्टरांनी काय सांगितलंय ते तुला माहीत आहे ना? या अवस्थेत फार घाबरणं किंवा भीती बाळगणं चांगलं नाही." वेदिका छातीवर हात ठेवून श्वास सावरायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात सासूबाईंनी पुन्हा आपल्या मुलाकडे रोखून पाहत म्हटलं, "आरव, मला एक सांग, असं काय बोललास तू माझ्या सुनेला की ती तुला पाहून एवढी घाबरते? तुला माहीत आहे ना की ती तुझ्या बाळाची आई होणार आहे?" सासूबाईंनी हे हसत थोड्या विनोदी सुरात म्हटलं होतं. पण आरवच्या चेहऱ्यावर ना भाव बदलले, ना कपाळावरील आठी कमी झाल्या, ना चेहऱ्यावर किंचितही हसू आलं. आरव म्हणाला, "बरं, तर आता मी काय करू आई? कारण मला सध्या बाप बनायची काहीच इच्छा नाही. आत्ता मला फक्त माझ्या आयुष्यात सुकून हवा आहे. आणि तसंही वेदिका माझी पत्नी आहे. ती माझ्या मुलाला जन्म देणार. पण सध्या ती कुणाच्या परवानगीने आई बनते? कारण जोपर्यंत मला नको आहे, तोपर्यंत तिला आई बनण्याचा आणि माझ्या डोक्यावर मुलाचं ओझं टाकण्याचा काहीही हक्क नाही." आरवच्या तोंडून हे शब्द ऐकताच त्याची आई जागेवरून उभी राहिली आणि तिने आरवच्या गालावर जोरदार थोबाडीत मारली व म्हणाली, "ही कसली घाणेरडी भाषा आहे? मी तुला हेच शिकवलं आहे का? तू तर माझ्या संस्कारांवरच प्रश्नचिन्ह उभं केलंस. याचा अर्थ असा की तुला वेदिका आणि येणाऱ्या बाळाची अजिबात काळजी नाही. आरव, तू इतका खाली कसा घसरू शकतोस? अरे, ज्यांना लग्नानंतर लगेच आईवडील होण्याचं भाग्य मिळतं ते किती नशीबवान असतात हे तुला माहीत आहे का? आपल्या घराण्यात असे कितीतरी जोडपे आहेत की ज्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली तरी आजही बाळासाठी देवदेवडं पालथी घालत फिरत आहेत. आणि एक तू आहेस, ज्याच्या पदरात देवाने स्वतः एवढा मोठा आनंद टाकला आहे, पण तूच त्या आनंदाला लाथ मारतोयस." त्यानंतर आरवच्या आईने मवाळ शब्दात त्याला समजावत म्हटलं, "पहा आरव बेटा, एकदा तुझं बाळ आलं की घरात आनंदच आनंद होईल. आणि त्या बाळामुळे जो सुकून तुझ्या आयुष्यात येईल, तो सुकून तुला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीतून मिळणार नाही." आई आपल्या मुलाला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती, पण तिला कुठे माहीत होतं की आरव ज्या सुकूनची भाषा करत होता, तो सुकून त्याला बाळापासून नाही, तर फक्त वेदिकाकडूनच हवा होता. एक दीर्घ श्वास घेत आरवची आई खोलीबाहेर गेली. आई जाताच आरवने रागाने वेदिकाकडे पाहिलं आणि म्हणाला, "वेदिका, हे सगळं तुझंच कारस्थान आहे ना? शाब्बास वेदिका, शेवटी तू माझ्या आईलाही आपल्या बाजूला वळवलंस. दिवसभर आईजवळ बसून तिला माझ्याविरुद्ध भडकवत राहतेस ना? अरे, माझ्यासारखा नवरा जर दुसऱ्या कुणा मुलीला मिळाला असता तर ती माझे पाय धुवून पिल्याशिवाय राहिली नसती. आणि एक तू आहेस की माझ्याच आईला माझ्याविरुद्ध चिथावतेस." असं म्हणत आरव खोलीबाहेर निघून गेला. वेदिका त्याच्या मागे धावत म्हणू लागली, "आरव, माझं ऐका. मी मम्मीजींना काहीच सांगितलेलं नाही. प्लीज थांबा आरव. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच कुणालाही काही सांगितलेलं नाही." अशा अवस्थेतही वेदिका त्याच्या मागे धावत राहिली, पण आरव एकही शब्द न ऐकता गाडीत बसून निघून गेला. तेवढ्यात आरवच्या आईने वेदिकाला इतक्या वेगाने जाताना पाहिलं आणि तिचा हात धरून तिला आपल्या खोलीत नेलं व म्हणाली, "जाऊ दे त्याला वेदिका बेटा. देव जाणे या मुलाच्या डोक्यात काय चालत असतं. सध्या तरी तू त्याला बाजूला ठेव आणि फक्त आपल्या आरोग्याची काळजी घे." हे ऐकताच वेदिका पुन्हा रडू लागली, कारण आता तिला भीती वाटू लागली होती की रात्री आरव परत आल्यावर तिच्याशी कसं वागेल.
सासूबाईंनाही वेदिकाच्या चेहऱ्यावरची ती भीती जाणवली आणि तिला धीर देत त्या म्हणाल्या, वेदिका बेटा, काळजी करू नकोस. आरव लहानपणापासून माझा लाडका आहे आणि तो एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याला आजवर फक्त प्रेमच मिळालं आहे. म्हणूनच कदाचित तो तुझ्याशी असं वागतोय. पण जेव्हा तू आई बनशील आणि त्याच्या मांडीवर त्याचं बाळ येईल, तेव्हा बघ, तो आपल्या बाळावर कसा जीव ओवाळून टाकतो. मग आरवच्या आईने आरवच्या बालपणीच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. ते ऐकून वेदिका हळूहळू थोडी सावरू लागली. आता ती मनातल्या मनात विचार करू लागली, खरंच आरवला आपल्या बाळाला स्वीकारायला थोडा वेळ हवा आहे का? आणि काही काळात तो स्वतःहूनच बदलून जाईल का? काही वेळाने तिला थोडं बरं वाटू लागलं. तेव्हा तिने स्वतःच्या हातांनी आरवसाठी जेवणही बनवलं. रात्री जेवायला आरव आपल्या आईसोबत आणि वेदिका बरोबरच डायनिंग टेबलवर बसला होता. पण तो ना आईकडे पाहत होता ना पत्नीकडे. आरवच्या आईने आपल्या मुलाला मिठीत घेऊन त्याला थप्पडबद्दल माफीही मागितली आणि आरवने हसून तिला हेच दाखवून दिलं की त्याने आईला माफ केलं आहे. पण वेदिकाकडे तो असा दुर्लक्ष करत होता, जणू ती समोर अस्तित्वातच नाही. तरीसुद्धा वेदिका स्वतःला सावरून ठेवत होती, फक्त आपल्या बाळासाठी. रात्री किचनचं काम उरकल्यावर वेदिकाने स्वतःसाठी आणि आरवसाठी दूध गरम केलं आणि ते ट्रेमध्ये ठेवून खोलीकडे येत होती. वेदिकाने कोपऱ्याने दार ढकलताच कळालं की दार आतून बंद आहे. तिने आरवला हाक मारली, आरव, प्लीज दार उघडा. मी दोघांसाठी दूध आणलं आहे. सुरुवातीला आरवकडून काहीच उत्तर मिळालं नाही. पण वेदिका वारंवार बोलत राहिल्यावर आरव म्हणाला, मग मी काय करू? मला दूध प्यायचंच नाही. तेव्हा वेदिकाने दार उघडवण्यासाठी गमतीने म्हटलं, अरे मम्मीजी, पहा ना, आरव दार उघडत नाहीत. हे ऐकताच आरव पटकन पलंगावरून उठला आणि झटक्यात दार उघडलं. दार उघडताच त्याला दिसलं की आई बाहेर नव्हती. आरवला पाहताच वेदिका मोठ्याने हसू लागली. हे पाहून आरव रागाने लालबुंद झाला. वेदिका खोलीत शिरली, पण दूध घेऊन पलंगापर्यंत पोहोचण्याआधीच आरवने रागात तिचा हात इतक्या जोरात पकडून झटकला की वेदिका वेदनेने कणू लागली. तिच्या तोंडून किंकाळी निघण्याआधीच आरवने तिच्या तोंडावर हात ठेवत धमकावलं, खबरदार वेदिका, तुझ्या तोंडून एक शब्दही निघता कामा नये. वेदना आणि जळजळीत वेदिका सुटण्यासाठी झगडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तरीही आरवने तिला ढकलत ओरडलं, निघून जा माझ्या खोलीतून. जर या खोलीत तू माझी पत्नी बनून राहू इच्छित नसशील, जर तुला फक्त मूल जन्माला घालणारी मशीन आणि जाड ढोलसारखी बाई बनायचं असेल, तर आत्ताच इथून निघून जा. कारण आता माझ्या आयुष्यात आणि या खोलीत तुझ्यासाठी काहीही जागा नाही. दूध सांडल्यामुळे वेदिकाच्या हातावर आणि पोटावर तीव्र जळजळ होत होती. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि रेलिंगला धडकली. पोटात प्रचंड वेदना होत होत्या आणि त्या वेदनांमुळे तिच्या तोंडून जोराची किंकाळी निघाली. आरवची आई गाढ झोपेत होती, पण सुनेची किंकाळी ऐकताच ती दचकून उठली. आईच्या भीतीने आरवने वेदिकाला हाताने पकडून ओढत खोलीत आत खेचलं आणि तिला हातांनी फरफटत नेऊन पलंगावर आदळलं. आरवने वेदिकाचा चेहरा दाबत धमकावलं, खबरदार वेदिका, आईसमोर एक शब्दही काढलास तर इतकी नाजूक बनू नकोस. काहीच झालेलं नाही. उगाच मरतेस कशाला? आरव अजूनही तिचा चेहरा दाबून धरून होता. तेवढ्यात त्याची आई खोलीत आली आणि विचारलं, काय झालं वेदिका बेटा, तू ठीक आहेस ना? वेदिका पोट धरून स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. आरवला पुन्हा तक्रारीची संधी देऊ नये म्हणून. आरव आईला म्हणाला, अरे, काहीच झालेलं नाही आई, तुम्ही उगाच उठून आलात. वेदिका अगदी ठीक आहे आई, तिला फक्त थोडंसं दुखत होतं म्हणून मी तिला औषध दिलं आहे. ती लवकरच बरी होईल, असं आरव म्हणाला. वेदिकाला पाहताच सासूबाईंना तिचा चेहरा पूर्णपणे लाल झालेला दिसला आणि ती जणू त्यांच्या कुशीत पडून आत्ताच रडेल असं वाटत होतं. सासूबाई तिच्याजवळ आल्या. तिचे केस मायेने चोळत म्हणाल्या, वेदिका बेटा, तब्येत ठीक आहे ना?
काही त्रास असेल तर मला सांग. मला सासू नाही, आई समज. हवं असेल तर मी इथेच तुझ्याजवळ झोपते." सासूबाई प्रेमाने विचारत होत्या, पण त्यांच्या मागे उभा असलेला आरव वेदिकाकडे रोखून पाहत हाताच्या इशाऱ्याने धमकी देत होता. "खबरदार, आईचं काही ऐकलंस तर." वेदिकाने खोल श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, "अरे, नाही नाही मम्मीजी, मी अगदी ठीक आहे. तुम्ही जाऊन झोपा. उगाचच काळजी करत आहात. मला फक्त थोडं गरगरलं होतं म्हणून दुधाचा ग्लास हातातून पडला. आता आरव मलमपट्टी करतील, मग मी ठीक होईन." वेदिकाने सासूबाईंना खात्री दिली तेव्हा त्या निश्चिंतपणे आपल्या खोलीत गेल्या. मात्र जाण्याआधी त्यांनी आपल्या देखरेखीखाली आरवकडून वेदिकाच्या हातावर मलम लावून घेतली. सासूबाई बाहेर जाताच वेदिका डोळ्यातले अश्रू आवरू शकली नाही आणि रडत म्हणाली, "आरव, मला खूप दुखतंय. प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चला. मला फारच त्रास होतोय. तुम्ही माझ्याशी असं का वागता? तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही का? मीही तुमच्यासारखीच जिवंत माणूस आहे ना? माझ्यावर थोडीशीही दया येत नाही का? एकीकडे तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि दुसरीकडे हे वागणं, हे प्रेम कसं असू शकतं? तुम्हाला फक्त माझ्या सौंदर्याचंच प्रेम आहे. त्या पलीकडे तुम्हाला माझी काही पर्वा नाही." हे ऐकून आरव केस झटकत म्हणाला, "आता बस कर वेदिका. इतक्या रात्री उपदेश करायला बसलीयेस. मी तुला पसंत केलं म्हणूनच तुझ्याशी लग्न केलं. मी तुझ्यावर प्रेम करतो, हे पुरेसं नाही का? थोडंसं काही झालं की लगेच रडायला लागतेस. दे इथे, हात दाखव. जास्त भाजला नाही ना?" असं म्हणत आरव वेदिकाजवळ बसला आणि क्षणातच तिच्या किंचित लाल झालेल्या पोटावर औषधं लावू लागला. वेदिका डोळे मिटून पडली होती. पोटात उठणाऱ्या वेदना तिला अजूनही जाणवत होत्या. जणू आतून काहीतरी कापलं जातंय असं वाटत होतं. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, "आरव, मला फार दुखतंय. प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चला. काही अनर्थ होऊ नये." हे वारंवार ऐकून आरवने एक वेदनाशामक गोळी काढली आणि तिच्या हातात दिली. वेदिकाने नकार देत म्हटलं, "नको आरव, गर्भधारणेत अशी वेदनाशामक घेऊ नये. डॉक्टरांनी विचारल्याशिवाय कुठलीही औषधं घेऊ नका असं सक्तीनं सांगितलं आहे." पण आरवने जबरदस्ती वेदिकाच्या तोंडात ती वेदनाशामक गोळी कोंबली आणि वरून पाण्याचा पूर्ण ग्लास तिच्या घशात ओतला. आरव म्हणाला, "वेदिका, ही तुझी डॉक्टर उगाचच नाटक करते. स्वतः एकाच वेळी कितीतरी औषधं देते, तेव्हा काहीच होत नाही. पण आपण घरी एखादी वेदनाशामक घेतली तर जगभरच्या गोष्टी ऐकवते." जे काही असो, पण आरवने वेदिकाला दिलेली ती कोणती वेदनाशामक होती कुणास ठाऊक. काही मिनिटात तिचा परिणाम दिसू लागला आणि थोड्याच वेळात तिला होणारी वेदना बऱ्याच अंशी कमी झाली. काही वेळाने आरवही वेदिकाजवळ येऊन आडवा झाला आणि म्हणाला, "पहा वेदिका, आज तू माझ्या प्रेमावर प्रश्नचिन्ह उभं केलंस, पण पुढे असं काही बोलायचं नाही. समजलं का? मान्य आहे तू माझी पत्नी आहेस, पण याचा अर्थ असा नाही की तू कधीही माझ्या प्रेमावर शंका घ्यायची. तुला कसं कळत नाही वेदिका, की हे माझं प्रेम आहे. म्हणूनच मी तुला रात्री रात्री झोपू देत नाही आणि संपूर्ण रात्र जागून तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. सांग बघ वेदिका, जर मला तुझ्यात रस नसता तर मी तुझ्यावर प्रेम करत नसतो, तर मी तुला असं सगळ्या रात्री जागं ठेवलं असतं का? अरे, मी तुला हातही लावला नसता. काही नवरे तर बायकोजवळ जातानाही कचरतात. बायकोच्या अंगावरून येणाऱ्या लसूण कांद्याच्या वासामुळे ते जवळही जात नाहीत, आणि असेच काही नवरे दुसरं लग्नही करतात. वेदिका, तुला तर आनंद मानायला हवा की तुझा नवरा तुझ्या सौंदर्यावर फिदा आहे आणि ते सौंदर्य वाया जाऊ देत नाही. उलट रात्रभर जागून त्याची प्रशंसा करतो. हे ऐकून वेदिकाचं हृदय दडपून गेलं आणि आरवच्या या निर्दयी उन्मादालाच तिनं प्रेम समजून गप्प बसणं स्वीकारलं. तोवर बोलता बोलता आरव पुन्हा एकदा वेदिकाजवळ आला होता. शेवटचा प्रयत्न करत वेदिका विनवली, "आरव, प्लीज असं करू नका.
डॉक्टरांनी कडक मनाई केली आहे आणि तुमच्या असं करण्यामुळे मला खूप वेदना होतात. पण आज आरवने फारच मायेने वेदिकाचा चेहरा आपल्या हातात धरला आणि म्हणाला, वेदिका, माझी जान, फक्त एकदाच मला तुझ्याजवळ येऊ दे आणि माझी सारी तहान भागवू दे. त्यानंतर मी तुझ्याजवळ येणार नाही, हे माझं वचन. फक्त आजच्या रात्रीसाठी मला तुझ्या सहवासात बुडून जायचं आहे. आरवच्या हट्टापुढे वेदिका हरली आणि पुन्हा एकदा स्वतःला त्याच्या हवाली केलं. आज तिला झालेल्या सगळ्या वेदना सहन करण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता वेदिका स्वतःला आरवच्या हवाली करत राहिली. रात्रीचे 2 वाजून गेले होते, तरी आरव थांबण्याचं नाव घेत नव्हता. थोड्याच वेळात तिला अशक्तपणा जाणवू लागला आणि डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. शुद्ध हरपण्याआधी वेदिका कातर स्वरात म्हणाली, प्लीज आरव, आता तरी थांबा. मला भोवळ येते आणि मला असं वाटतंय की मी मरेन. पण आरव तिचे ओठ चुरडत म्हणाला, नाही वेदिका, अजून थोडं. असं म्हणत तो पुन्हा एकदा वेदिकाच्या अस्तित्वात हरवून गेला आणि अखेर असा क्षण आला की वेदिका जगापासून बेखबर होत डोळे मिटून गेली. ती जवळजवळ बेशुद्ध पडली होती. आरव सतत वेदिकाच्या चेहऱ्यावर बोटं फिरवत म्हणत होता, नाही वेदिका, नाही, डोळे मिटू नको. माझ्या समोर पहा आणि माझी साथ दे. मला आत्ता तुझी गरज आहे. तो हे बोलत असतानाच वेदिका मात्र जणू सगळ्यांपासून बेखबर झाली होती. तिचे डोळे हळूहळू मिटत होते. हे पाहून आरवला प्रचंड राग आला आणि पुढच्या क्षणी त्याने वेदिकाशी अशी एक कृती केली की वेदिकाच्या घशातून एक जोरदार किंकाळी निघाली. असं वाटत होतं की त्या किंकाळीसोबतच तिचा जीवही निघून जाईल. आज पहिल्यांदाच तिला आपल्या नवऱ्याबद्दल द्वेष वाटू लागला. इतकी वेदना देऊनही आरव तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणत होता, खबरदार वेदिका, अजिबात चूप राहा. आता तुझ्या तोंडातून एक शब्दही निघता कामा नये. वेदिका वेदनेने इतकी तडफडत होती की तिच्या किंकाळ्या बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या. आरवची आई सतत दार ठोठावत होती, पण दार उघडण्याआधी आरवने तिला धमकी देत म्हटलं, आईला काही सांगितलंस तर तुझी अशी अवस्था करीन की आजचं दुखणं त्यापुढे काहीही वाटणार नाही. दार उघडताच ती सासूबाईंच्या कुशीत पडून रडू इच्छित होती, पण पलंगावरून खाली उतरताना तिने पाय जमिनीवर ठेवताच अशक्तपणामुळे ती तिथेच धडामकन कोसळली. तिला जमिनीवर पडलेल्या पाहताच सासूबाई धावून पुढे आल्या. वेदिकाची अवस्था पाहून त्यांना बरचसं कळून चुकलं होतं, पण आपल्या मुलाला कसं समजवायचं हे त्यांना उमगत नव्हतं. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिची अवस्था पाहताच डॉक्टर डोकं धरून बसल्या आणि म्हणाल्या, या मुलीचं लग्न कुणा जनावराशी केलंय की सैतानाशी? कारण माणूस असता तर असं कधीच केलं नसतं. या मुलीची अवस्था पहा. मला तर वाटतं तुम्ही तिचं लग्न एखाद्या लांडग्याशी केलं आहे, ज्याच्यासाठी ही मुलगी फक्त तहान भागवण्याचं साधन आहे. त्या लांडग्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो तिला ओरबाडून आपली तहान भागवेल आणि उद्देश पूर्ण होताच सोडून देईल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आरवच्या आईच्या डोळ्यातही अश्रू आले, कारण आजूबाजूच्या बायकांनीही ते ऐकलं होतं. आरवची आई परिसरात अत्यंत प्रतिष्ठित होती आणि शेजारच्या बायका तिला आदराने पाहत असत. पण त्या क्षणी डॉक्टरांचे शब्द ऐकून सगळ्याच जणी आरवच्या आईकडे विचित्र नजरेने पाहत होत्या आणि कुजबुजत होत्या. डॉक्टरांनी आरवच्या आईला सांगितलं, अभिनंदन आंटीजी, तुमच्या सुनेचं बाळ पोटातच मृत झालं आहे. तुमच्या मुलाला फोन करून कळवा की त्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. आता तर या आनंदी प्रसंगी मिठाई वाटायला आणि जल्लोष करायलाच हवा. आजवर ती डॉक्टर कोणासाठीही इतकी भावूक झाली नव्हती, कारण ती एक डॉक्टर होती. तिची अवस्था तर पहा. वेदिकावर झालेला अन्याय पाहणं तिच्याही सहनशीलते पलीकडे होतं. मग वेदिकाने तो अपराध कसा सहन केला असेल, असा प्रश्न तिलाही पडला. कारण डॉक्टरांच्या मते वेदिकावर जे अत्याचार झाले होते ते कुणालाही सहन होणारे नव्हते. वेदिकाला शुद्ध आली आणि आपलं बाळ या जगात येण्याआधीच निघून गेल्याचं कळताच ती रडू लागली. तिची प्रकृती फारच बिघडली होती. रक्तदाब वारंवार खाली जात होता.
वेदिकाची आईही रुग्णालयात पोहोचली. पण सासूबाईंनी वेदिकासमोर हात जोडून विनंती केली, वेदिका बेटा, सध्या तरी आईला काही सांगू नकोस. मी सगळं सांभाळीन. वेदिकाने आईला काहीच सांगितलं नाही. पण तिथे बसलेल्या बायकांनी वेदिकाच्या आईला बाजूला नेऊन सगळी हकीकत सांगितली. वेदिका आईच्या कुशीत पडून ढसाढसा रडत होती. तेवढ्यात आरवच्या आईने तिच्यासमोर हात जोडले आणि सगळी सत्यकथा सांगून आपल्या मुलासाठी लाजिरवाणेपणाने माफी मागू लागली. हे ऐकून वेदिकाच्या आईला आरववर प्रचंड राग आला. पण त्याहून अधिक राग आरवच्या आईलाच आपल्या मुलावर आला. घरी जाताच आरवच्या आईने त्याचा कॉलर पकडला आणि म्हणाली, निर्लज्ज, पापी, तुला माझा मुलगा म्हणतानाही मला लाज वाटते. 9 महिने तुला पोटात वाढवलं. जन्मापासून माझा एकच प्रयत्न होता की तुला चांगले संस्कार देऊन चांगला माणूस बनवावं. पण तू आपल्या बायकोबरोबर जे केलंस ना, त्यानंतर तुझा चेहराही पाहवत नाही. तुला मुलगा म्हणतानाही मला घृणा वाटते. तरीही आरवच्या डोळ्यात लाज नव्हती. उलट तो निर्लज्जपणे खोटं बोलत स्वतःला योग्य ठरवत म्हणाला, आई, वेदिका खोटं बोलते. मी तिच्याशी असं काही केलं नाही. तिला आई व्हायचंच नव्हतं. म्हणूनच तिने तुमच्यासमोर मुद्दाम पडण्याचं नाटक केलं. ती तर आधीच आपल्या बाळाला मारून बसली होती. हे ऐकताच आरवच्या आईने पुन्हा एक जोरदार थोबाडीत मारली, जिचा आवाज अख्ख्या घरात घुमला. ती म्हणाली, तुला जराही लाज वाटत नाही का? एकतर तू त्या मुलीची अशी अवस्था केलीस की ती अक्षरशः मोडून पडली, आणि वरून आता खोटंही बोलतोस की वेदिकाला आई व्हायचं नव्हतं. अरे, ती मुलगी 24 तास माझ्या समोर असायची. तिच्या चेहऱ्यावरून आणि हृदयातून मला सगळं स्पष्ट दिसायचं. तिच्या मनात काय चाललं आहे ते. तरीही तिने कधीच माझ्यासमोर आपली वेदना दाखवली नाही. मला ठाम माहीत आहे की हे सगळं तुझ्याच हातून घडलं आहे, आणि कदाचित तू या जगातला पहिलाच बाप असशील ज्याने स्वतःच्या हातांनी आपल्या बाळाचा जीव घेतला. पण त्याची शिक्षा देवाने तुला आधीच दिली आहे, कारण वेदिकाची अवस्था इतकी बिघडली आहे की आता तू कधीच बाप होऊ शकणार नाही. असं म्हणत आरवच्या आईने त्याचा कॉलर पकडून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्यासमोर रडू लागली. आरवला थोडीफार लाज वाटलीही होती. तर दुसरीकडे वेदिकाच्या आईने वेदिकाला आपल्या घरी घेऊन गेली. वेदिकाला सावरायला वेळ लागलाच. संपूर्ण 1 महिना ती माहेरीच राहिली, आणि या काळात तिने आरवशी फोनवर एकदाही बोलणं केलं नाही. आरवच्या आईनेही आपल्या मुलाशी बोलणं बंद केलं होतं. तो कधी येतो, कधी जातो, तिलाही काहीच कळत नव्हतं. तरीही शेवटी ती आईच होती. महिनाभरात मुलाचे विस्कटलेले केस, वाढलेली दाढी आणि त्याचा गप्प उदास चेहरा पाहून तिला त्याची किवही येऊ लागली. एक दिवस तो रडत आईच्या खोलीत आला. तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, आई, आता मी स्वतःला बदलला आहे. तुला माहीत आहे का, हा बदल कसा आला? आज मला माझ्या चुका उमगल्या आहेत. मोठ्या चुका नाही आई, मी पाप केला आहे. स्वतःच्या हातांनी आपल्या बाळाचा जीव घेण्याचं पाप. हा जाणीवेचा क्षण मला तेव्हा आला जेव्हा माझा मित्र आनंदाने उड्या मारत सांगत होता की तो बाप होणार आहे. माझ्या समोरच त्याने बाळासाठी छोटे छोटे कपडे घेतले. तो आनंदाने आपल्या बाळाबद्दल बोलत होता आणि मी फक्त त्याचा चेहरा पाहत राहिलो. आई, मला माझ्या कृत्यांचा फार पश्चाताप होतोय. प्लीज मला सांग, आता मी काय करू? वेदिकाशीही मी फार वाईट वागलो. तिच्याशी अजिबात चांगला व्यवहार केला नाही. पण आता मला माझ्या चुका दुरुस्त करायच्या आहे. तेव्हा आईनेही त्याला माफ करून घट्टमिठी मारली. दुसऱ्या दिवशी आरव आणि त्याची आई दोघेही वेदिकाला घ्यायला तिच्या घरी गेले. तिथे वेदिका एका बाजूला शांत बसलेली होती. आरव समोर दिसताच ती कदाचित घाबरली. आरवच्या आईने तिला धीर दिला आणि म्हणाली, वेदिका बेटा, आरव खरंच बदललाय. त्याने आपल्या चुका मान्य केल्या आहेत. तो तुझ्यासोबत आयुष्य नवाने सुरू करू इच्छितो, आणि तूही त्याला एक संधी देऊन आमच्यासोबत परत यावं असं मला वाटतं. वेदिका रिकाम्या नजरेने सासू आणि पतीकडे पाहत राहिली. तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि उठून आपल्या खोलीत गेली. तिने ठरवलंच होतं की त्या घरात आता ती कधीच परत जायचं नाही. पण तिची आई मागोमाग खोलीत आली आणि म्हणाली, वेदिका बेटा, कोणताही निर्णय विचारपूर्वक घे.
एक गोष्ट लक्षात ठेव, आपण ज्या समाजात राहतो तिथे मुलीने सासर सोडण्याची पुढाकार घेतली तर दोष मुलीचाच धरला जातो. मग तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी किती अपमानास्पद शब्द वापरले जातात हे तुला माहीत आहे. उलट एखादा पुरुष पत्नीला घटस्फोट देतो तरीही समाज बाईलाच दोष देतो आणि मग ना त्या बाईला शांत जगू देतात ना तिच्या कुटुंबाला. वेदिकाने आरवला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, पण आईच्या शब्दांनी तिला पुन्हा विचार करायला भाग पाडलं. लग्नाआधी तिने पतीबद्दल कितीतरी स्वप्न पाहिली होती, पण आरव तसा नव्हता. तो वेदिकावर प्रेम करत नव्हता. प्रेमाच्या नावाखाली तो फक्त आपल्या भावना शमवत होता. तिने आपल्या पतीबद्दल अनेक स्वप्न पाहिली होती आणि आरवपासून घटस्फोट घेऊन वेदिका दुसऱ्या कुणाशी लग्नही करू शकत नव्हती, कारण तिच्या शरीरात शेवटी उरलं तरी काय होतं. आई होणं हे स्त्रीसाठी सर्वात मोठं वरदान असतं, पण आपल्या मनमानीसाठी आरवने वेदिकाकडून हे वरदानच हिरावून घेतलं होतं. तरी आई आणि सासूबाईच्या बोलण्यामुळे वेदिकाने पतीला एक संधी देण्याचा निर्णय घेतला आणि सासूबाईंच्या आग्रहामुळे ती पुन्हा आरवसोबत त्या घरात परत आली. वेदिकाला वाटत होतं की आरव पुन्हा पूर्वीसारखं वागेल. ती शांतपणे खोलीत बसून विचार करत होती की आजही आरवने जर तसंच काही केलं तर ती त्याला पती म्हणून विसरेल, कारण आज ती आतून प्रचंड संतप्त होती. पण आरव खोलीत आला, तिला उदास पाहिलं आणि तिच्याजवळ बसून तिचा हात आपल्या हातात घेत त्यावर ओठ ठेवले. अगदी मवाळ शब्दात तो म्हणाला, वेदिका, मला मान्य आहे की मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो, पण आता मला त्याचा खूप पश्चाताप होतोय. तू म्हणायचीस ना की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण तू मला सोडून गेलीस तेव्हा मला जाणवलं की माझी संपूर्ण दुनिया उजाडली आहे. आता मी तुला त्या सगळ्या आनंदाचा अनुभव देईन ज्याची तू हक्कदार आहेस. हे ऐकून तिला आपल्या कानांवरच विश्वास बसेना. थोड्याच वेळात आरव म्हणाला, चल वेदिका, लवकर तयार हो. आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ, बाहेरच जेऊ आणि मी तुला शॉपिंगही करून देईन. आदितीने नकार दिला, पण आरवच्या आग्रहामुळे ती मान्य झाली. तिला वाटलं की आज फक्त तिला खुश करण्यासाठी तो असं करत आहे, पण हे रोजच घडू लागलं. आरव तिच्यासाठी भेटवस्तू आणू लागला, तिला बाहेर फिरवू लागला आणि तिलाही त्याच्यावर विश्वास बसू लागला. शेवटची संधी देण्यासाठी तिनेही आपली वागणूक बदलली. या काळात आरवने एकदाही तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. रात्री झोपताना चुकून हात लागला तरी शुद्धीवर येताच तो लगेच दूर सरकवायचा. स्वतःला बदलण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि तो बदल दिसूनही आला. पण म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट कितीही सरळ करायचा प्रयत्न केला तरी ती वाकडीच राहते. आरवची वृत्तीही कदाचित तशीच होती. बदलणं जणू अशक्य. हळूहळू त्याची फितूर वृत्ती पुन्हा डोकं वर काढू लागली. त्याचे झोपलेले भाव त्याला पुन्हा त्याच दिशेने ढकलू लागले. वेदिकाकडून आपला सुकून मिळवण्यासाठी एकीकडे स्वतःला सुधारून चांगला माणूस असल्याचं आवरण पांघरून वागणं त्याला अवघड जात होतं, तर दुसरीकडे त्याच्या मनात स्वतःचं मूल असण्याची इच्छा वाढू लागली होती. कारण समवयस्क नातेवाईक आणि मित्र बाप होण्याच्या बातम्या सांगताना पाहून त्याला आतून जळजळ व्हायची. एके दिवशी घरी आल्यावर आरवने वेदिकाचा हात धरत म्हटलं, वेदिका, मला वाटतं आता तुझी तब्येत बऱ्या प्रमाणात सुधारली आहे आणि आता मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे. म्हणून मला वाटतं की तू माझ्या मुलाची आई व्हावीस. मी वचन देतो की यावेळी मी तुझी खूप चांगली काळजी घेईन. हे ऐकताच वेदिकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती म्हणाली, तुम्ही खूप उशीर केला आहे आरव. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता मी कधीच आई होऊ शकत नाही. आता मी तुमच्यासाठी फक्त वापरायची वस्तू उरले आहे. कृपया माझ्याकडून आई होण्याची अपेक्षा ठेवू नका. हे ऐकून आरवच्या चेहऱ्यावरची रंगत उडाली आणि तो म्हणाला, नाही वेदिका, असं होऊ शकत नाही. मला मूल हवा आहे म्हणजे हवा आहे. काहीही कर, सगळ्यात चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घे, पण मला एक मूल जन्माला घालून दे आणि तेही मुलगाच. हे ऐकून वेदिकाला आरवच्या मानसिकतेबद्दलच शंका वाटू लागली. जो माणूस कधी काळी मूल होण्यावरून तिला छळायचा आणि आता हट्टाने कुठल्याही किमतीत मूल दे अशी मागणी करत होता. आरव तिला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेला,
पण डॉक्टरांनी पुन्हा तेच सांगितलं की वेदिका आता कधीच आई होऊ शकत नाही. या सगळ्यांचा आरवच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की काही दिवस तो शांत राहिला. पण नंतर हळूहळू वेदिकाबद्दल त्याची वागणूक बदलू लागली. तो लहान सहान गोष्टींवरूनही तिच्याशी भांडू लागला. तिला वंदे असल्याचे टोमणे मारू लागला. इतकंच नाही तर तिच्यावर हातही उचलू लागला. रोजच्या या तणावपूर्ण वातावरणामुळे त्याची आई नैराश्यात गेली आणि अंथरुणाला खिळली. आता तिचीही देखभाल वेदिकालाच करावी लागत होती. कधी वेदिका तिला जवळच्या बागेत फिरवायला घेऊन जायची, तर कधी घरीच बसून तिच्याशी गप्पा मारायची. एक दिवस आरव घरी येऊन म्हणाला, वेदिका, मी दुसरं लग्न करणार आहे, कारण तुझ्यासारख्या वंदेबाईसोबत मला राहायचं नाही. हे ऐकताच वेदिकाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने जोरदार आरवच्या गालावर मारली आणि म्हणाली, मिस्टर आरव, बडबड बंद करा. मला वंदे म्हणणारे तुम्ही कोण? आज मी वंदे झाले असेन तर ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. तुमच्यामुळेच आज माझी ही अवस्था झाली आहे. नाहीतर मी पूर्णपणे ठणठणीत होते. तुम्हाला नवरा म्हणतानाही मला लाज वाटते. तुमच्यासारख्या जल्लाद माणसासाठी मी सगळं गमावलं आणि आज तुम्हीच मला वंदे असल्याचे टोमणे मारत आहात. रोज तिच्यावर हात उचलणाऱ्या आरवच्या तोंडावर आज पहिल्यांदाच थोबाडीत बसली. त्यामुळे तो इतका संतापला की रागाच्या भरात त्याने अर्ध्या रात्रीच तिला घराबाहेर हाकलून दिलं आणि म्हणाला, निघून जा माझ्या घरातून. मला तुझा चेहराही पाहायचा नाही. मी तुझ्यापेक्षा अधिक सुंदर आणि सुशिक्षित मुलीशी लग्न करेन, जी मला माझा वारसही जन्माला घालून देईल. रात्र खूप झाली होती. कोणताही वाद न करता वेदिका शांतपणे आपल्या आईवडिलांच्या घरी परतली. सकाळी आरवच्या आईला हे कळताच तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा तिथेच मृत्यू झाला. आईच्या मृत्यूची बातमी ऐकून आरवला धक्का बसला खरा, पण तो लवकरच सावरलाही. काही दिवसातच आरवला मित्राच्या ओळखीतील एक मुलगी पसंत पडली. ती चांगली शिकलेली होती आणि वेदिकापेक्षा कितीतरी अधिक सुंदरही होती. 3 महिन्यांनी आरवने बेलासोबत लग्न केलं आणि तिला पत्नी म्हणून घरी आणलं. आरव बेलासोबतही तेच सगळं करायचा, जे तो वेदिकाबरोबर करायचा. पण बेला फारच चलाख आणि शातीर बुद्धीची मुलगी होती. तिने मोठ्या हुशारीने आरवचं घर आणि सगळी जायदाद आपल्या नावावर करून घेतली होती. लग्नाला अवघे 4 महिने झाले असतानाच बेला गर्भवती झाली. तेव्हा आरवच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण 5व्या महिन्यात तपासणीसाठी तो बेल्याला रुग्णालयात घेऊन गेला. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बेला जुळ्या मुलींची आई होणार आहे. मुलींचं नाव ऐकताच आरव संतापाने पेटून उठला. घरी परतल्यावर तो बेलाला पट्ट्याने मारू लागला आणि ओरडू लागला, तुला धाडस कसं झालं मुली जन्माला घालायचं? मी तुला मुलगा जन्माला घालायला सांगितलं होतं ना? मग या मुली कुठून आल्या? आरव जबरदस्तीने बेल्याला अशी औषधं पाजत होता की तिच्या पोटातील बाळ या जगात येऊच नयेत. बेला स्पष्ट नकार देत होती. तरीही आरव आपल्या उद्देशात यशस्वी झाला. या धक्क्याने बेला पूर्णपणे कोसळली. काही दिवस ती आपल्या बाळाच्या शोकातच रडतच राहिली. पण हळूहळू तिच्या मनात आरवसाठी असलेलं प्रेम नफरतीत बदललं आणि तिनेही त्याच्याशी सूड उगवायचं ठरवलं. तरीही आरव दररोज रात्री बेलावरही तसंच तुटून पडायचा, जसं तो वेदिकाबरोबर करत होता. पण काही काळाने आरवची तब्येत बिघडू लागली. तो घरी आला की लगेच झोपून जायचा. तो रोज पत्नीबरोबर जवळीक साधायचा प्रयत्न करायचा, पण त्याच्यातील ती इच्छा हळूहळू संपत चालली होती. एक वेळ अशी आली की आरव अक्षरशः अशक्त हाडांचा ढाचा बनून राहिला. उलट बेला अधिकच सुंदर दिसू लागली. पण देवाने आरवच्या कर्मांची शिक्षा इथेच थांबवली नाही. काही दिवसांनी ऑफिसहून घरी येताना त्याचा मोठा अपघात झाला आणि कमरेखालचा भाग कायमचा पॅरालाइज झाला. आपल्या अवस्थेकडे पाहून आरव रडायचा, ओरडायचा, पण आता त्याची हाक ऐकणारा कोणीच उरला नव्हता. आजही तो स्वतःच्या दयनीय अवस्थेवर रडत होता. तेवढ्यात बेला त्याच्याजवळ येऊन बसली. त्याच्या शर्टची बटणं लावत म्हणाली, खूप हौस होती ना तुला रात्रभर मनमानी करायची? बायांना वेदना देऊन त्यांना तडफडताना पाहून तुला फार मज्जा यायची ना? पण देवाने तुला तुझ्या कृत्यांची शिक्षा दिली आहे. ही त्याच अत्याचारांची शिक्षा आहे जी तू वेदिका आणि माझ्यावर केलीस.
तू 2 बायकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि 3 आजन्मे बाळांचा खुनी आहेस. तुला याहूनही कठोर शिक्षा मिळायला हवी होती. पण बहुतेक देवानी ही शिक्षा देण्याचा अधिकार मला दिला आहे. म्हणून मी आज जाहीर करते, माझ्या आणि वेदिकाच्या बाळाची हत्या आणि आम्हाला दिलेल्या वेदना व यातनांसाठी आजपासून मी तुला नामर्द म्हणेन आणि तेच वस्त्र तुला घालीन. कारण स्त्रियांवर अत्याचार करणारा माणूस पुरुष असूच शकत नाही. तो नामर्दच असतो, अगदी तुझ्यासारखा. असं म्हणत बेला खांद्यावर पिशवी टाकून बाहेर निघून गेली. आरव किंकाळत पलंगावरून खाली कोसळला. पण आज त्याला सावरणारं कोणीच नव्हतं. हे सगळं त्याच्यासाठी असह्य होतं, पण तो याच लायकीचा होता. कारण तो स्त्रियांना फक्त आपल्या सुकूनसाठी वापरण्याचं साधन समजत होता. दुसरीकडे वेदिकाच्या आयुष्यात हळूहळू प्रकाश येऊ लागला. घटस्फोटानंतर काही महिने गेल्यावर तिच्यासाठी चांगली स्थळं येऊ लागली. त्यात एक स्थळ विशेष होतं. प्रमोद वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेला होता आणि तो परत येईपर्यंत वेदिकेचं आरवसोबत लग्न झालेलं होतं. वेदिकाच्या लग्नाची बातमी ऐकून त्याचं मन तुटलं होतं. पण जेव्हा त्याला घटस्फोटाची बातमी कळाली तेव्हा त्याने लगेच आपल्या आईला बोलणी करण्यासाठी पाठवलं. सुरुवातीला तिने नकार दिला, पण आईच्या समजावणीवर आणि प्रमोदला भेटल्यानंतर तिचं मन बदललं. त्याला वेदिकाने सगळी सत्यकथा सांगितली. आरवचे अत्याचार, बाळ गमावणे आणि आता आईनं होऊ शकण्याची शक्यता. तरीही त्याने तिला स्वीकारलं आणि म्हणाला, वेदिका, तुझ्यासोबत जे घडलं त्यात तुझी काही चूक नाही. मला फक्त तुझी साथ हवी आहे. मूल असो वा नसो, तू माझ्यासाठी पूर्ण आहेस. त्याच महिन्यात शुभमुहूर्त पाहून वेदिका आणि प्रमोदचं लग्न झालं. वेदिकाला सुरुवातीला विश्वास बसत नव्हता की सगळे पुरुष आरवसारखे नसतात. प्रभूंनी तिला दिलेलं प्रेम, सन्मान आणि काळजी यामुळे तिच्या जखमा हळूहळू भरून येऊ लागल्या. तो तिच्या प्रत्येक भावनेला समजायचा. तिच्या मर्जीशिवाय कधीच जवळ यायचा नाही. लग्नानंतर 1 वर्षाने अचानक वेदिकाची तब्येत बिघडली. प्रमोद शहराबाहेर असताना त्याच्या आईने तिला रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर डॉक्टर हसत म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. तिला विश्वासच बसला नाही. तिने आधीचे रिपोर्ट्स दाखवले. डॉक्टर म्हणाले, विज्ञानानुसार हे अशक्य होतं, पण काही गोष्टी देवाच्या चमत्कारापलीकडे असतात. तुमचं बाळ पूर्णपणे निरोगी आहे. वेदिकाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिने देवाचे लाख लाख आभार मानले. प्रमोदला बातमी कळताच तो आनंदाने उड्या मारत परत आला. 9 महिन्यानंतर वेदिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. डोळे वेदिकेसारखे, नाक प्रमोदसारखं सरळ, रंग दुधासारखा गोरा आणि केस काळेभोर दाट. त्याने पहिल्यांदा मुलाला कुशीत घेतलं तेव्हा त्याचे डोळे पाणावले. त्याने वेदिकेचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, वेदिका, तू माझी ताकद होतीस, आहेस आणि कायम राहशील. हे बाळ आपल्या आयुष्यातील सगळ्या अंधाराला दूर करेल. वेदिकेने हलकेच हसत मनात म्हटलं, आता मी खरंच पूर्ण आहे. माझ्या जगात कोणतीही पोकळी उरलेली नाही. आरवच्या आयुष्यात मात्र फक्त अंधकार आणि एकटेपणा उरला. बेल्याने त्याला सोडून दिलं होतं. तो पलंगाला खिळलेला, असहाय्य अवस्थेत जगत होता. आपल्या कर्माची पूर्ण शिक्षा भोगत होता. तर वेदिका आणि प्रमोदच्या घरात हसणे, खेळणे आणि प्रेमाची उधळण होती. वेदिकेने आपल्या दुःखातून बाहेर पडून नवं जीवन सुरू केलं होतं. एक असं जीवन ज्यात प्रेम खरंच प्रेम असतं, वासना नव्हे. आणि तिच्या मुलाच्या हसण्यात तिला आपल्या गमावलेल्या बाळाचीही शांती मिळाली होती. तर मित्रांनो, ही कथा सांगते की कर्माची फळं हमखास मिळतात आणि खरं प्रेम हे सहानुभूती, आदर आणि समजूतदारपणात असतं. शारीरिक वासनेच्या नावाखाली, अत्याचारात नव्हे. कथेचा शेवट तुम्हाला कसा वाटला? तुमची मतं नक्की सांगा. कथा आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करा. भेटूया पुढील कथेसह. धन्यवाद.